नमस्कार. आत्ता सलग 2-3 पेजेस मी वाचत होतो आणि सलग 2-3 पेज वाचल्यामुळे कदाचित माझं थोडंसं डोकं दुखत होतं. त्यामुळे मी वापरलं झेंडूबाम. आणि झेंडूबाम वापरता वापरता माझ्या एक लक्षात आलं की जसं झेंडूबामची एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती मागं, की एक बाम 3 काम किंवा एक बाम अनेक काम. आणि जेव्हा मी ती ॲडव्हर्टाइजमेंट ऐकली तर माझ्या लक्षात आलं की आपण आज असा एक कन्सेप्ट निवडू की कन्सेप्ट एकच असणार पण विद्यार्थ्यांना अनेक फायदे होणार. जसं की समोर जो तुम्हाला कन्सेप्ट दिसत आहे हा एकच कन्सेप्ट आहे जो की सायन्सचा आहे, ठीक आहे. परंतु त्याचे इतके फायदे होणार की ज्या मुलाला इंग्लिश येत नाही त्यांचे इंग्लिशचे जे व्होकॅब्युलरी आहे, शब्दसंग्रह आहे, तो पण त्याची पण इम्प्रूव्हमेंट होणार. दुसरा सायन्सचा कन्सेप्ट पण कळणार आणि तिसरं हे सगळं समजल्यामुळं आपलं नॉलेज पण वाढणार. ठीक. सो छोटाले मुलं जर बघत असतील हा व्हिडिओ त्यांनी पण बघा, मोठाले विद्यार्थी बघत असतील तर त्यांनी पण बघा. बेसिकली आपण आपलं नॉलेज वाढवत आहोत या कन्सेप्टच्या मदतीने. तर लक्ष द्या इकडं. कन्सेप्ट काय आहे बघा. लॅक ऑफ स्लीप डेफिनेशन आहे. लॅक ऑफ स्लीप कॅन अफेक्ट युअर ह्युमन सिस्टम अँड रेड्यूस अवर ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन किंवा इथं डिसीज पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. डिसीज म्हणजे आजार. पहिला शब्द तर सुरुवात झाली आपली. डिसीजला मराठीत आजार किंवा रोग म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सो एक शब्द लक्षात आला तुमचा, डिसीज म्हणजे आजार किंवा रोग. आता मेन जी आपली डेफिनेशन आहे, जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडे जाऊया. लॅक ऑफ स्लीप म्हणजे कमी झोप. लॅक म्हणजे काय? कमी. लॅक म्हणजे काय? लॅक म्हणजे कमी. काय कमी? स्लीप कमी. स्लीप म्हणजे काय? झोप. बघा आता तुमचं इंग्लिश पण, तुम्हाला शब्द संग्रह पण तुमचा वाढवत जाईल आणि तुम्हाला हा कन्सेप्ट पण लक्षात येईल. आणि कन्सेप्ट हा सायन्सचा आहे त्यामुळे तुमचं सायन्सचं पण नॉलेज वाढन आणि वाचल्यामुळे तुमची रिडिंग कॅपॅसिटी पण वाढन आणि लक्षपूर्वक शब्दसंग्रह बघितल्यामुळे तुमचं स्पेलिंग आणि शब्दसंग्रह पण परफेक्ट होईल. म्हणजे एक बाम 3 काम. तर लक्ष द्या. लॅक ऑफ स्लीप. लॅक म्हणजे कमी, स्लीप म्हणजे झोप. कमी झोप झाल्यामुळे त्याचा काय होतो? इफेक्ट होतो. अफेक्ट होतो. आता आपण अफेक्ट आणि इफेक्ट मध्ये काय फरक आहे ते पण बघू. अफेक्ट होतो म्हणजे काय होतो? त्याचा परिणाम होतो. कशावर परिणाम होतो? युअर म्हणजे तुमच्या. कशावर? ह्युमन. ह्युमन म्हणजे काय? ह्युमन सिस्टम म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती. ही जी ह्युमन सिस्टम शब्द आलेला आहे, ह्युमन आणि सिस्टम. ह्युमन सिस्टम म्हणजे काय? रोग प्रतिकार शक्ती. ठीक आहे. रोगावर प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये जी ताकद निर्माण होते, शक्ती निर्माण होते, त्याला आपण म्हणतो ह्युमन सिस्टम किंवा इम्युनिटी. ठीक आहे. या अगोदर पण आपण बघितलं होतं. आणि अँड रेड्यूस अवर ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन. रेड्यूस होणे म्हणजे काय होणं? कमी होणं. आता मी काय करतो, तुम्हाला एकदा याचे अर्थ सांगतो आणि मग एकदाच डेफिनेशनचा पूर्ण अर्थ सांगतो. रेड्यूस होणं म्हणजे कमी होणे. अवर म्हणजे आपली, इथं युअर पण टाकू शकतो. अवर म्हणजे आपली. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. क्षमता. ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. फाईट म्हणजे लढणे. फाईट म्हणजे काय? लढणे. कशासोबत लढणे? इन्फेक्शन सोबत. इन्फेक्शन म्हणजे जो दाह होतो आपल्याला, वेगवेगळं इन्फेक्शन होतो. काल मराठीत इन्फेक्शनला मला एक्झॅक्टली काय म्हणतात लक्षात नाही येते. तर जे इन्फेक्शन होतो आपल्याला, ठीक आहे, संसर्ग होतो. मराठीत त्याला संसर्ग म्हणतात. ठीक आहे. संसर्ग. हा जो संसर्ग होतो, हा इन्फेक्शन कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? परिपूर्ण झोप घ्यायची. म्हणजे काय? लॅक ऑफ स्लीप, कमी झोप, कॅन अफेक्ट अवर ह्युमन सिस्टम. कमी झोप आपल्या ह्युमन सिस्टमवर काय करते? परिणाम करते. आणि नंतर काय होतं मग? रेड्यूस अवर ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन. त्यामुळं काय कमी होतं? आपली क्षमता कमी होती. कशाची? इन्फेक्शन सोबत लढण्याची किंवा वेगवेगळ्या आजारासोबत लढण्याची आपली जी क्षमता आहे, आपली जी ताकद आहे ती कमी होती. कशामुळं? कशामुळं कमी होती? लॅक ऑफ स्लीपमुळे. आता मराठीत सांगू.
या वाक्याचा एकच अर्थ आहे, कमी झोप झाली की आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होती, आणि जशी की आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होती तशी वेगवेगळे आजार जे आपल्याला होतात, तर आजारावरती लढण्याची शरीरात जी ताकद आहे ती पण कमी होती. का कमी होती? कारण झोप कमी होती. झोप कमी झाल्यावर शरीराची आजारासोबत लढण्याची ताकद कमी होती, असं या सगळ्या वाक्याचा अर्थ आहे. ठीक, 1 मिनिट. ठीक आहे, आता आपल्याला याच्यातून काय शिकायला भेटणार? पहिलं तर लॅक म्हणजे कमी, स्लीप म्हणजे झोप, अफेक्ट म्हणजे परिणाम, ह्युमन म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती, युअर म्हणजे तुमची, सिस्टम रेड्यूस म्हणजे कमी, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, फाईट म्हणजे लढणे क्षमता, इन्फेक्शन म्हणजे संसर्ग, आणि डिसीज म्हणजे आजार किंवा रोग. किती शब्द पाठ झाले बघा? 1 2, कॅन म्हणजे शेकणे, 3 4 5 6 7 8, आणि जवळजवळ आपले पूर्ण 9 शब्द तुमच्या लक्षात आले असन. म्हणून म्हणलो 1 बाम 3 काम. आता पहिलं काम काय झालं? ज्या मुलांना हे लॅक हे वाचता येत नाही त्यांना वाचता येईल, लॅक ऑफ स्लीप कॅन अफेक्ट युअर ह्युमन सिस्टम अँड रेड्यूस अवर ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन. ज्याला वाचता येत नाही त्याला वाचता यायला लागन. ठीक, हा पहिला फायदा. दुसरं, याचा या वेगवेगळ्या शब्दाचा अर्थ कळत नव्हता, आता अर्थ लक्षात आला असन, दुसरा फायदा. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला समजलं ना, काय समजलं? की कमी झोप झाल्यावरती आपल्या शरीरावरती परिणाम होतो. बघा, लॅक ऑफ स्लीप कॅन अफेक्ट अवर ह्युमन सिस्टम अँड रेड्यूस अवर ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन. आता हे काय म्हणतात की लॅक ऑफ स्लीप कॅन अफेक्ट अवर ह्युमन सिस्टम. लॅक ऑफ स्लीप म्हणजे कमी झोप झाल्यावर आपल्या ह्युमन सिस्टमवर त्याचा अफेक्ट होतो, परिणाम होतो. आणि काय परिणाम होतो? टू रेड्यूस अवर ॲबिलिटी टू फाईट इन्फेक्शन. आपली ॲबिलिटी रेड्यूस होते, कमी होते. कशासाठी? कशामुळे कमी होते? लॅक ऑफ स्लीपमुळं. आणि परिणाम काय होतो? की जे इन्फेक्शन सोबत फाईट करायला पाहिजे शरीराने, किंवा वेगवेगळ्या ज्या डिसीज सोबत फाईट करायला पाहिजे शरीराने, आजारासोबत, त्या आजारासोबत फाईट करण्यासाठी शरीर तितकं परिपक्व राहत नाही, शरीरात तेवढी ताकद राहत नाही. त्यामुळे आपण काय करायचं? व्यवस्थित झोप घ्यायची. ते वाक्य पण होतं ना आपलं, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक अ मॅन हेल्थी वेल्थी वाईज. लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान, आरोग्य, संपत्ती, धन हे खूप सारं लाभ आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला काय ज्ञान प्राप्त झालं? की आपल्याला लवकर झोपायचं, लवकर उठायचं. ठीक आहे, आणि व्यवस्थित जितकी गरजेची आहे शरीराला तेवढी झोप घ्यायची. म्हणजे शब्दार्थ पण पाठ झाले, तुम्हाला हे लक्षात पण आलं वाक्य, आणि याचा तुम्हाला याचं ज्ञान पण भेटलं, याचं मिनिंग पण समजला. ठीक, आणखीन एक शब्द याच्यामध्ये तो महत्वाचा, तो म्हणजे हा जो शब्द आहे अफेक्ट, तो इथं घेतो मी. अफेक्ट, अफेक्ट, एक हे अफेक्ट, याच्यासारखाच एक दुसरा शब्द आहे तो म्हणजे इफेक्ट. मुलं तिथं खूप कन्फ्युज होऊन जातात. तर या दोन्हीचा सरळ अर्थ जर घेतला तर होतो परिणाम. परिणाम. ठीक आहे, बघा तुम्ही, अफेक्ट म्हणजे पण परिणाम, इफेक्ट म्हणजे पण परिणाम, पण नेमकी योग्य शब्द. आता जसं की तुम्ही बघसाल या ठिकाणी इफेक्ट नाही वापरलं, हा जो इफेक्ट शब्द तो इथं वापरला नाही, इथं आपण अफेक्ट वापरला. ठीक आहे, आणि योग्य शब्द जर आपण योग्य ठिकाणी वापरला, त्यामुळे काय होतं? एका भाषेला अलंकार प्राप्त होतो. भाषा सुशोभित करायची असेल तर योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरावा लागतो. म्हणून आपण काय केलं? या ठिकाणी अफेक्ट घेतला, इफेक्ट नाही घेतला. ठीक आहे, आता अफेक्ट आणि इफेक्टचे दोन्ही साधारण जर जनरल अर्थ बघितले तर आपण म्हणू शकतो परिणाम होतो. ठीक आहे, परंतु इथं काय म्हणलं आपण? इथं आपण अफेक्ट का वापरला, इफेक्ट का नाही वापरला? कारण लॅक ऑफ स्लीप कॅन अफेक्ट युअर ह्युमन सिस्टम. कमी झोप जर झाली तर तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल. झाला का? नाही, होईल परिणाम. म्हणून आपण अफेक्ट वापरला. म्हणजे अफेक्ट या शब्दाचा, हा शब्द कशासाठी वापरतात किंवा केव्हा वापरतात? जेव्हा एखाद्या गोष्टीचा एखादा परिणाम होणार असेल. ठीक आहे, होणार असेल, ती गोष्ट चालू आहे होणं,
आणि त्याचा जर परिणाम होत असेल तर आपण अफेक्ट वापरू शकतो, आणि जेव्हा परिणाम झाला तेव्हा आपण इफेक्ट वापरू शकतो. समजतं तुम्हाला? याच्यामध्ये एक नाऊन आहे आणि एक व्हर्ब आहे. त्या भानगडीत आपण पडत नाही, मुलं कन्फ्युज होतील, म्हणून डिरेक्टली सांगतो. अफेक्ट हा शब्द कधी वापरायचा? जेव्हा एखादी गोष्ट घडत आहे आणि तिचा परिणाम होत आहे तर त्याला आपण अफेक्ट म्हणू शकतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट झाली, जसं की तुम्ही शाळेत जात नाहीये तर तुमच्या अभ्यासक्रमावर त्याचा इफेक्ट होणार आहे. तो इफेक्ट झाला कारण रिझल्ट आला आणि तुमच्या रिझल्टवर त्याचा परिणाम झाला. सो खूप दिवसांनी तुम्ही शाळेत जात नाही, त्यामुळे त्याचा रिझल्ट काय आला की तुमच्या अभ्यासक्रमावर त्याचा इफेक्ट झाला. तिथं आपण ई वापरू शकतो. आणि तुम्ही शाळेत जात नाहीये म्हणून थोडा थोडा परिणाम होतोय, तिथं त्याला आपण अफेक्ट म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे, हा अफेक्ट, आणि त्याचा इंड परिणाम आहे, शेवटचा रिझल्ट म्हणजे त्याचा इफेक्ट आहे. सो मला वाटतं की आपली झोप कमी व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळे आपण अफेक्ट घेतला. जर डायरेक्ट आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असती तर आपण अफेक्ट न वापरता इथं इफेक्ट वापरलं असतं. ठीक आहे, सो असे शब्द आहे. आणि आणखीन जरी तुम्हाला याच्यात कन्फ्युज होत असन, अफेक्ट आणि इफेक्टचा अर्थ तुम्हाला समजत नसन, तर या दोघांच्या जागी तुम्ही तिसरा शब्द वापरू शकतो. त्या तिसरा शब्द आहे इम्पॅक्ट. इम्पॅक्ट इम्पॅक्ट म्हणजे पण आपण म्हणू शकतो परिणाम. ठीक आहे, सो जर तुम्हाला दोन्ही मध्ये कन्फ्युजन होत असन तर तुम्ही इम्पॅक्ट वापरा. इम्पॅक्टचा अर्थ सुद्धा होतो परिणाम. सो आशा बाळगतो की मी जे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, एक बाम तीन काम, हे तुमच्या लक्षात आलं असन. माझा मूळ उद्देश हाच होता की तुम्हाला इंग्लिश याच्या थ्रू इम्प्रुव्हमेंट होईल तुमचं. ज्या मुलांचं इंग्लिश थोडं कच्चं आहे, वीक आहे, त्या मुलांचं इंग्लिश व्यवस्थित होईल, अशी माझी वैयक्तिक विचार होता. आणि आतापर्यंत कधीच म्हटलो नाही, परंतु आज नक्की म्हणतो की ज्या विद्यार्थ्यांना मी जे शिकवत असलेली माझी भाषा असन की माझं बोलणं असन किंवा शिकवण्याची पद्धत थोडीफार आवडत असेल तर कृपया तुम्ही जो व्हिडिओ ज्या पण ठिकाणी बघत आहे त्या ठिकाणी त्या चॅनलला लाईक करा, शेअर केलं तरी चालन, खूप आनंद होईल. आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर वेगवेगळ्या विषयावरती अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला पण एक प्रेरणा भेटल. जर तुम्ही चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस केलं तर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा नवीन विषयावरती पुढच्या वेळेस बोलूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.